नमस्कार. तर पुन्हा एकदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टेट परीक्षेच्या तयारीसाठी एकूण 25 प्रश्न स्पष्टीकरणासह त्यांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. तर याआधी सुद्धा आपण या ठिकाणी एकूण 3 व्हिडिओच्या माध्यमातून टेट परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे प्रश्न पाठीमागील परीक्षेमध्ये विचारले गेलेले स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत. तर टेटच्या परीक्षेसाठी जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की या ठिकाणी आपण जे 25 प्रश्न पाहत असतो तर त्या ठिकाणी मिक्स टाईप असतात. तर अशाच प्रकारचे म्हणजे मिक्स प्रश्न तुम्हाला या ठिकाणी ज्याच्यामध्ये आपण मराठीचे काही प्रश्न पाहतो, इंग्रजीचे प्रश्न काही पाहतो, काही बुद्धिमत्तेचे प्रश्न, काही गणितावर आधारित प्रश्न असतात. तर असेच प्रश्न तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील का या ठिकाणी तुम्हाला सेपरेट वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पाहायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी एका व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आपण गणिताचे काही प्रश्न पाहूया, काही बुद्धिमत्तेचे पाहूया किंवा काही विज्ञानाचे पाहूया. तर या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला सेपरेट क्वेश्चन पाहायला आवडतील. या ठिकाणी आता आपण 25 प्रश्न पाहूया. तर ज्याच्यामध्ये मिक्स स्वरूपाचे प्रश्न असतील आणि 25 पैकी तुमचा स्कोर किती आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर पहिला प्रश्न आहे की ताट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर ताट हा शब्द आहे आणि याचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कडक, ताठर, करारी की शिथिल? तर या ठिकाणी ताट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे शिथिल. पर्याय क्रमांक डी. प्रश्न पुढचा आहे खालील आकृतीमध्ये आयत पुरुष दर्शवतो, त्रिकोण सुशिक्षित दर्शवतो, वर्तुळ शहरी दर्शवते आणि चौरस सरकारी कर्मचारी दर्शवतो. तर यापैकी कोणती आकृती? तर ही सुशिक्षित पुरुष दर्शवते परंतु शहरी नाही. म्हणजे या ठिकाणी काही आकृत्या आहेत तर ज्याच्यामध्ये म्हणजे वेन आकृती आहे. तर जो काय आयत आहे तर तो या ठिकाणी पुरुष दर्शवतो, जो त्रिकोण आहे तर तो या ठिकाणी सुशिक्षित दर्शवतो, जो या ठिकाणी चौरस आहे तो सरकारी कर्मचारी दर्शवतो आणि त्याच्यानंतर जो काही वर्तुळ आहे तर हा जो काही वर्तुळ आहे तो वर्तुळ या ठिकाणी शहरी दर्शवतो. तर आता या ठिकाणी यापैकी कोणती आकृती? म्हणजे या ठिकाणी सगळ्या आकृत्या एकमेकांना छेदल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच आकृत्या तयार झालेल्या आहेत आणि त्यांना नंबर दिलेले आहेत. तर यापैकी कोणती आकृती या ठिकाणी सुशिक्षित पुरुष दर्शवते परंतु शहरी दर्शवत नाही? आता या ठिकाणी जर 5 नंबरची आकृती पाहिली तर या ठिकाणी फक्त ही त्रिकोणाचीच भाग आहे आणि त्रिकोण या ठिकाणी सुशिक्षित दर्शवतो. म्हणजे या ठिकाणी फक्त ही सुशिक्षित दर्शवतो. या ठिकाणी जी आकृती 11 नंबरची आहे तर ही जी आकृती आहे तर याच्यामध्ये आयत सुद्धा आहे आणि आयत या ठिकाणी पुरुष दर्शवतो आणि या ठिकाणी याच्यामध्येच त्रिकोण सुद्धा आहे आणि त्रिकोण हा या ठिकाणी सुशिक्षित दर्शवतो. म्हणजे या ठिकाणी जी 11 नंबरची आकृती आहे तर ती सुशिक्षित पुरुष दर्शवते परंतु या ठिकाणी शहरी दर्शवत नाही. कारण या ठिकाणी 11 जी काय आकृती कारण जी 11 नंबरची आकृती आहे तर याच्यामध्ये हा वर्तुळ छेदत नाही. परंतु जर या ठिकाणी तुम्ही 4 नंबरची आकृती जर पाहिली तर याच्यामध्ये आयत सुद्धा आहे, त्रिकोण सुद्धा आहे आणि या ठिकाणी वर्तुळ सुद्धा आहे. म्हणजे या ठिकाणी 4 नंबरची आकृती ही सुशिक्षित पुरुष शहरी आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी फक्त सुशिक्षित पुरुष विचारलेला आहे आणि शहरी नाही असं विचारलं आहे. म्हणजे 11 नंबरची आकृती ही सुशिक्षित पुरुष दर्शवते. पर्याय क्रमांक डी 11 तर ही या ठिकाणी आकृती सुशिक्षित पुरुष दर्शवते. प्रश्न पुढचा आहे की ए बी सी डी ई एफ जी आणि एच तर या 8 व्यक्तींपैकी प्रत्येकी एका वेगळ्या मजल्यावर राहतो जिथे तळमजल्याचा क्रमांक 1 आहे आणि तळमजल्याच्या वरच्या मजल्याचा क्रमांक 2 आहे आणि बाकी त्याचप्रमाणे आहेत. तर यावर आपण पाठीमागच्या व्हिडिओमधून स्पष्टीकरण पाहिलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने जे फ्लोअरवर आधारित प्रश्न असतात किंवा मजल्यावर आधारित प्रश्न येतात तर ते सोडवायचे असतात. म्हणजे या ठिकाणी जे काही विधाने सांगितलेले असतात तर त्यावरून आपल्याला या ठिकाणी कोणत्या मजल्यावर कोणती व्यक्ती राहते तर हे ठरवायचं असतं, ते मांडायचं असतं आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी जो काही प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देतो. तर आता या ठिकाणी कोणत्या मजल्यावरती कोण राहतो तर ते या ठिकाणी मी मांडतो. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आकृती काढावी लागते. तर पाठीमागच्या व्हिडिओमधून या संदर्भात मी स्पष्टपणे स्पष्टीकरण केलं आहे की कशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी कोणत्या मजल्यावर कोण राहतं तर ही या ठिकाणी आपण शोधू शकतो. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहत लगेच तुमच्या लक्षात येईल. तर आता या ठिकाणी मजले आहेत तर 8 मजले आहेत. खालून क्रमांक सुरू होतात तळमजल्यापासून म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि या ठिकाणी 8वा मजला आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित याचं वाचन केलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी कोणत्या मजल्यावरती कोणती व्यक्ती आहे. तर
तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी जर तुम्ही सर्व विधाने वाचली तर तुमच्या लक्षात येईल की 8 नंबरच्या मजल्यावरती पहा सी हा व्यक्ती राहतो, 7 नंबरच्या मजल्यावरती पहा बी राहतो, 6 नंबरच्या ए, 5 नंबर एफ, एच, ई, जी आणि डी. तर अशा प्रकारे या ठिकाणी पहा तळमजल्यापासून या ठिकाणी वरच्या मजल्यापर्यंत व्यक्ती राहतात आणि या ठिकाणी खालची जी व्यक्ती आहे ती सर्वात ठेंगणी आहे, वरची ही सर्वात उंच आहे. तर आता या ठिकाणी प्रश्न आहे की तर किती व्यक्ती एफ पेक्षा ठेंगणे आहेत. तर पहा या ठिकाणी एफ पेक्षा किती ठेंगणे आहेत, म्हणजे एफ पेक्षा खाली असणारे पहा एफ पेक्षा ठेंगणे आहेत. तर पहा या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 व्यक्ती या एफ पेक्षा ठेंगणे आहेत. पर्याय क्रमांक सी. तर पहा या ठिकाणी याचं स्पष्टीकरण तुम्हाला पाहायचं असेल की नेमकं या ठिकाणी या मजल्यावरतीच हा व्यक्ती कशामुळे, तर तुम्हाला पाठीमागचा व्हिडिओ पाहावा लागेल, त्यामध्ये याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे की अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली पी, क्यू, आर, एस आणि टी ही 5 वाक्य योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा आणि त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर आता या ठिकाणी काही विधाने आहेत, तर या ठिकाणी आपल्याला एक अर्थपूर्ण असा परिच्छेद तयार करायचा आहे. तर यासाठी सर्व विधाने पहा या ठिकाणी अनुक्रमाने लावायची आहेत. जर अनुक्रमाने लावली तर या ठिकाणी 1 नंबरला हे विधान येईल, त्यानंतर 2 नंबरला या ठिकाणी हे विधान येईल, 3 नंबरचं विधान या ठिकाणी हे आहे, 4 नंबरचं विधान आणि या ठिकाणी पहा हे 5 नंबरचं विधान आहे. तर या ठिकाणी पहा ही विधाने व्यवस्थित तुम्ही वाचा आणि यांचा क्रम सुद्धा तुम्ही या ठिकाणी ठरवा. तर याप्रमाणे ही विधाने आल्यानंतर आपला प्रश्न आहे की पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य हे 5वं असेल. तर या ठिकाणी ही पुनर्रचना केली आहे पहा, अर्थपूर्ण अशी पुनर्रचना केल्यानंतर 5वं जे वाक्य आहे तर पहा 5वं वाक्य हे आर नंबरचं आहे, किती आंबट आहेत याची मला खात्री आहे असे म्हणत अखेर तो आपले प्रयत्न सोडून देतो. तर या ठिकाणी पहा आर क्रमांकाचं म्हणजे पहा पर्याय क्रमांक ए. तर हे या ठिकाणी 5वं वाक्य पुनर्रचना केल्यानंतरचं आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, जेव्हा सोन्यात तांबे मिसळले जाते तर ते होते. तर पहा सोन्यामध्ये जेव्हा तांबे मिसळलं जातं, मिक्स केलं जातं, तेव्हा ते सोनं काय होतं, तर ते कडक होतं. पर्याय क्रमांक ए कडक होतं. प्रश्न पहा पुढचा आहे की दिलेल्या पर्यायामधून एनालॉगस शब्द निवडा. तर पहा एनालॉगस शब्द निवडायचा आहे. जसं गॅल्व्हॅनोमीटरचा संबंध हा विद्युत प्रवाहाशी असतो. तर पहा गॅल्व्हॅनोमीटरचा संबंध विद्युत प्रवाहाशी आहे, तर स्पेक्ट्रोमीटरचा संबंध टिंबटिंबाशी येतो. तर पहा स्पेक्ट्रोमीटरचा संबंध हा वायूंची घनता, वाऱ्याचा वेग, उच्च तापमान की प्रकाशाची संरचना कशाशी येत असेल, तर स्पेक्ट्रोमीटरचा संबंध हा प्रकाशाची संरचनेशी येतो. पर्याय क्रमांक डी. प्रश्न पहा पुढचा आहे, 1972 ची दिनदर्शिका म्हणजे 1972चं कॅलेंडर हे टिंबटिंब वर्षानंतर लगेच वापरली, दिनदर्शिका लगेच वापरली 1977, 81, 76 की 2000. 1972 ची जी दिनदर्शिका होती तर ती 2000 वर्षानंतर लगेचच वापरली. पर्याय क्रमांक डी. प्रश्न पहा पुढचा आहे, कोता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर पहा समानार्थी शब्द कोता या शब्दाचा खालीलपैकी कोणता, मोठा, खोटा, आखूड की प्रशस्त. तर पहा या ठिकाणी कोता या शब्दाचा समानार्थी शब्द यापैकी आहे आखूड. पर्याय क्रमांक सी आखूड. प्रश्न पुढचा आहे पहा, एलपीजी चा मुख्य घटक कोणता. तर एलपीजी गॅसचा यापैकी मुख्य घटक कोणता, मिथेन, इथेन, ब्युटेन, प्रोपेन. तर पहा एलपीजीचा यापैकी मुख्य घटक हा ब्युटेन आहे. पर्याय क्रमांक सी ब्युटेन. प्रश्न पहा पुढचा आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. कपिला षष्ठी, कापिला षष्ठी, कपिला षष्ठी, कपिला षष्ठी. तर पहा शुद्ध शब्द कोणता आहे. तर पहा यापैकी पर्याय क्रमांक सी कपिला षष्ठी, तर हा शुद्ध शब्द आहे कपिला षष्ठी. प्रश्न पहा पुढचा आहे की एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये मटेरियल्स म्हणजे METERIALS तर हा शब्द असा कूटबद्ध केला जात असेल, तर पहा रिझनिंग तर हा शब्द त्या भाषेत कसा कूटबद्ध केला जाईल. तर पहा या ठिकाणी कोडिंग डिकोडिंगचा हा प्रश्न आहे. तर पहा मटेरियल्स हा शब्द जर असा लिहिला जात असेल तर या ठिकाणी असा कूटबद्ध केला जात असेल, तर यावरून रिझनिंग हा शब्द त्या भाषेमध्ये म्हणजे या भाषेमध्ये कसा कूटबद्ध केला जाईल किंवा कोडिंग केला जाईल, तर हे आपल्या ठिकाणी ओळखायचं आहे. तर यासाठी आपल्याला पहा ABCD पहा लिहून घ्यावी लागेल आणि त्यानंतर आपल्या ठिकाणी या दोन शब्दामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे किंवा कशा प्रकारे या शब्दावरून हा शब्द तयार झाला ते शोधावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला या शब्दावरून दुसरा शब्द त्याच भाषेमध्ये पहा कूटबद्ध करावा लागेल. तर याआधी आपण या ठिकाणी ABCD लिहून घेऊया. तर पहा या ठिकाणी आपण ABCD लिहून घेतली आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला
हा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे. तर यासाठी काय करायचं आहे, हा जो काही पहिला शब्द आहे मटेरियल्स, तर हा शब्द आपल्याला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने लिहायचा आहे. तर तर त्यासाठी काय करायचं आहे, पहिले जे 4 अक्षर आहेत याचे, ते 4 अक्षर आणि शेवटचे 4 अक्षर, तर हे या ठिकाणी उलट्या क्रमाने लिहायचे आहेत. मधलं अक्षर आहे तसं ठेवायचं आहे. तर या ठिकाणी आपण पहिली 4 अक्षर उलटी जर लिहिली, तर या ठिकाणी आपण लिहूया, पहिलं अक्षर येईल ई, त्यानंतर येणार आहे टी, त्यानंतर येईल ए, त्यानंतर एम येईल, त्यानंतर मधलं जे अक्षर आहे आर ते आहे तसंच राहील, त्यानंतर शेवटचं अक्षर येणार आहे यस, त्यानंतर यल, ए आणि या ठिकाणी आय येईल. तर आता या ठिकाणी आपण याच्यातली पहिली 4 अक्षर शेवटची 4 अक्षर उलट क्रमाने लिहिले. आता या ठिकाणी जो काही दुसरा शब्द आहे कुटबद्ध केला तो आहे तशा या ठिकाणी याच्या खाली लिहूया. तर अक्षराखाली अक्षर आलं पाहिजे असं आपण या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. झेड, यल, त्यानंतर या ठिकाणी यस, टी, एम, बी आणि जे. आता या ठिकाणी आपण यामध्ये कोणता संबंध आहे तर तो पाहूया. तर या ठिकाणी पहिलं अक्षर पाहिजे, म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं अशा प्रकारे या ठिकाणी आपण यांचा संबंध चेक करू. तर या ठिकाणी ई हे अक्षर पाहायचं आहे. तर ई अक्षर या ठिकाणी आहे. त्यानंतर खाली त्याच्याशी जोडीला डी अक्षर आहे. तर ई आणि डी, म्हणजे या ठिकाणी ईच्या पाठीमागचं अक्षर डी आहे. तर ईच्या पाठीमागचं अक्षर डी. त्यानंतर या ठिकाणी टी, तर टी जर पाहिलं तर टी या ठिकाणी आहे आणि त्याच्या जोडीचं यस, तर या ठिकाणी सुद्धा टीच्या पाठीमागं यस आहे, म्हणजे या ठिकाणी मायनस होत चाललेले आहेत. पाठीमागचं आहे. त्यानंतर एच्या पाठीमागं झेड, म्हणजे एच्या पाठीमागे या ठिकाणी झेड, एच्या जोडीला झेड म्हणजे एच्या पाठीमागचं झेड म्हणजे मायनस आहे. त्यानंतर या ठिकाणी यमच्या पाठीमागे सुद्धा या ठिकाणी यल आहे. यम, यल, म्हणजे या ठिकाणी मायनस. त्यानंतर या ठिकाणी आर यस, जर आरच्या जोडीचा यस जर पाहिला तर आर यस, म्हणजे या ठिकाणी आता पुढे गेलेला आहे, म्हणजे आरच्या पुढचा यस म्हणजे या ठिकाणी प्लस झाला. तर आरच्या पुढे यस प्लस. आता यसच्या पुढे टी, तर यसच्या पुढे सुद्धा टी, तर हा सुद्धा या ठिकाणी प्लस आहे. एलच्या पुढे यम, तर एलच्या पुढे यम हा सुद्धा प्लस आहे. त्यानंतर एच्या पुढे बी, तर एच्या पुढे बी हा सुद्धा या ठिकाणी प्लस आहे. त्यानंतर या ठिकाणी आणि जे, तर या ठिकाणी सुद्धा आयच्या पुढे जे म्हणजे प्लस आहे. तर म्हणजे या ठिकाणी ई मायनस ईच्या पाठीमागे 1 मायनस टीच्या पाठीमागं, एच्या पाठीमागं, एमच्या पाठीमागचा आणि या ठिकाणी आरच्या पुढचा म्हणजे प्लस, एसच्या पुढचा प्लस, एलच्या पुढचा, एच्या पुढचा आणि आयच्या पुढचा. तशा प्रकारे या ठिकाणी या क्रमाने ही खालची अक्षरे येतात आणि यावरून या ठिकाणी जो काही हा शब्द आहे तो तयार झालेला आहे. आता या ठिकाणी हा जो काही पॅटर्न आहे तो आपण या ठिकाणी रिझनिंग या शब्दासाठी वापरूया. त्यासाठी आपल्याला या शब्दाप्रमाणेच हा शब्द या ठिकाणी पहिले 4 अक्षर आणि शेवटचे 4 अक्षर आपण उलट्या क्रमाने मांडून घेऊया. तर यासाठी या ठिकाणी जो काही पहिलं अक्षर येईल तर ते यस येईल. त्यानंतर या ठिकाणी ए येणार आहे, ई येईल. त्यानंतर या ठिकाणी आर येईल. मधलं अक्षर ओ आहे तसं राहील. त्यानंतर शेवटचं अक्षर जी, त्यानंतर एन, त्यानंतर आय आणि त्यानंतर या ठिकाणी एन येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी याचा उलटा क्रम, पहिले 4 अक्षर शेवटचे 4 अक्षरांचा उलटा क्रम लावला, मधला अक्षर आहे तसं. आता या ठिकाणी काय करायचं आहे मायनस, म्हणजे याच्या पाठीमागे जायचं आहे, याच्या पाठीमागे, याच्या पाठीमागं, याच्या पुढचा, याच्या पुढचा, याच्या पुढचा, याच्या पुढचा, याच्या पुढचा. तर आपण या ठिकाणी अशा प्रकारचा क्रम या ठिकाणी लावला. तर यसच्या पाठीमागचा, तर यस, तर यसच्या पाठीमागचा या ठिकाणी आर येणार आहे. त्यानंतर एच्या पाठीमागचा या ठिकाणी झेड येईल. त्यानंतर ईच्या पाठीमागचा, तर ईच्या पाठीमागचा या ठिकाणी डी येईल. आरच्या पाठीमागचा, तर आरच्या पाठीमागचा या ठिकाणी क्यू येणार आहे. त्यानंतर ओच्या पुढचा येईल. आता ओच्या पुढचा पी येईल. त्यानंतर जीच्या पुढचा, तर जीच्या पुढचा एच, त्यानंतर एनच्या पुढचा एन, ओ, आयच्या पुढचा आय, जे आणि एनच्या पुढचा या ठिकाणी परत ओ. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा शब्द तयार झाला, म्हणजे यावरून हा शब्द या ठिकाणी तयार झाला. तर आता या ठिकाणी हा कोणत्या पर्यायामध्ये आहे, तर या ठिकाणी 1 नंबरचा पर्याय म्हणजे ए नंबरचा पर्याय आर, झेड, डी, क्यू, पी, एच
QPHOJO तर OJO. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी रिझनिंग हा शब्द तर वरील भाषेमध्ये कोडबद्ध केलेला पर्याय क्रमांक ए हा शब्द असेल. तर पहा अशा प्रकारे हा जो काही प्रश्न आहे तो आपण सोडवलेला आहे. तर असाच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेला तर तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. प्रश्न पहा पुढचा आहे, खाली दिलेल्या अक्षराच्या क्रमात काही अक्षरे गहाळ केली आहेत तर ते त्या क्रमाने खाली दिलेल्या पर्यायापैकी एक आहे. तर या ठिकाणी एक अक्षर मालिका दिलेली आहे. या ठिकाणी काही अक्षरे गहाळ केलेली आहेत आणि या ठिकाणी जी काही अक्षरे आहेत या क्रमाने तर ती या ठिकाणी यापैकी कोणती आहेत ती ओळखायचं आहे. आता या ठिकाणी पहा याच्यामध्ये एक पॅटर्न आहे. तो पॅटर्न आपल्याला ओळखायचा आहे आणि त्यानंतर कोणती अक्षरे या ठिकाणी बसतील तर ते या ठिकाणी सांगायचं आहे. तर पहा या ठिकाणी ए, त्यानंतर पहा बी आणि सी म्हणजे या ठिकाणी ए येणार आहे. पहा ABC म्हणजे या ठिकाणी डबल ए नंतर बी नंतर सी. आता या ठिकाणी पहा ए, आता या ठिकाणी पहा डबल बी येईल. पहा ABBC म्हणजे या ठिकाणी डबल ए नंतर बी आणि सी. आता पुढचा अक्षर डबल ए डबल बी सी. आता या ठिकाणी त्याच्या पुढचा अक्षर म्हणजे सी डबल येणार. पहा AB सी. आता या ठिकाणी परत पहिल्यासारखा AABC म्हणजे AABC. तर हा या ठिकाणी एक ग्रुप तयार झाला. त्यानंतर पहा या ठिकाणी हा एक ग्रुप तयार झाला पहा ज्याच्यामध्ये ABC. त्यानंतर पहा या ठिकाणी AABC म्हणजे या ठिकाणी पहा अशा प्रकारे ही मालिका तयार होते. AABC त्यानंतर पहा ABBC त्यानंतर ABCC आणि त्यानंतर परत या ठिकाणी ही AABC परत या ठिकाणी ही पुढे येणार आहे. पहा ABBC परत ही या ठिकाणी पुढे येईल ABCC. तर अशा प्रकारे ही जी सिरियल आहे ती पहा सुरू राहील. म्हणजे या ठिकाणी आपण जे काही मधले अक्षर लिहिलेले आहेत तर ते आहेत पहा ABC आणि A. तर यापैकी पहा ABCA म्हणजे पर्याय क्रमांक ए. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी गहाळ झालेले जे अक्षरे आहेत तर ती नेमकी कोणत्या पॅटर्न मध्ये बसत आहे तर तो पॅटर्न आपल्या ठिकाणी क्रिएट करावा लागेल किंवा तयार होत आहे तर ते पाहावं लागेल आणि त्यानंतर आपल्या ठिकाणी जी गहाळ झालेली अक्षरे आहेत तर ती या ठिकाणी क्रमाने शोधता येतील. प्रश्न पहा पुढचा आहे, खालील प्रत्येक वर्णमालिकेमध्ये काही अक्षरे गहाळ आहेत जे खाली दिलेल्या पर्यायामध्ये एका क्रमाने दिलेली आहेत तर ती योग्य पर्याय निवडा. तर पहा आधीच्या सारखाच हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी सुद्धा काही एक पॅटर्न तयार होतो तर त्यामध्ये गाळलेली जे अक्षरं आहेत ती शोधायची आहेत. तर पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं व्यवस्थित लक्ष दिलं तर पहा डबल अक्षर या ठिकाणी पहा आहेत. पहा डबल अक्षरे येत आहेत म्हणजे या ठिकाणी ए नंतर सुद्धा या ठिकाणी पहा ए येईल म्हणजे AABB नंतर सुद्धा या ठिकाणी पहा सी येईल म्हणजे पहा AABBCC 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 म्हणजे पहा या ठिकाणी AABBCC त्यानंतर पहा AABBCC त्यानंतर पहा AABBCC. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी हा पॅटर्न आहे. तर आपण जे मधले अक्षर लिहिले आहेत ते जर आपण पाहिले तर ACB आणि A. तर यापैकी पहा पर्याय क्रमांक बी ACB आणि A. तर हे या ठिकाणी याचं उत्तर येईल. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी पॅटर्न तुमच्या लक्षात आलेला असेल. प्रश्न पहा पुढचा आहे की पुढील जोडशब्द पूर्ण करा. सगे. तर पहा या ठिकाणी सगेला कुठला यापैकी शब्द येईल आणि यापासून पहा जोडशब्द पूर्ण होईल. बाहू, नाते, सोयरे, धागे. तर पहा यापैकी सगे सोयरे तर हा शब्द या ठिकाणी येऊन सगे सोयरे हा जोडशब्द तयार होईल. प्रश्न पुढचा आहे पहा ओडिसामधून कोणत्या नृत्य प्रकाराचा उगम झाला? कथकली, कथ्थक, भरतनाट्यम यापैकी कोणतेही नाही. तर पहा ओडिसामधून यापैकी कोणत्या नृत्य प्रकाराचा उगम झाला आहे? तर पहा यापैकी कोणतेही नाही. तर पहा यापैकी कोणत्याही नृत्याचा उगम ओडिसामधून झालेला नाही म्हणून पर्याय क्रमांक डी याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे पहा मोतीबिंदूचे मुख्य कारण काय आहे? अनुवंशिकता, वृद्ध होणे, वैद्यकीय स्थिती की यापैकी सर्व. तर पहा मोतीबिंदूचे मुख्य कारण यापैकी कोणतं आहे? तर पहा मोतीबिंदू हा अनुवंशिकतेमुळे होतो, वृद्ध झाल्यामुळे होतो म्हणजे वय झाल्यामुळे होतं आणि वैद्यकीय स्थितीमुळे सुद्धा होतो म्हणजे या ठिकाणी यापैकी सर्व. तर हे याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे की दूध आणि पाण्याच्या 450 लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाणी तर 9:1 या प्रमाणात आहे. दूध आणि पाणी
3:1 या गुणोत्तरात असलेलं जर नवीन मिश्रण मिळवायचं असेल तर मिळवण्यासाठी किती पाणी मिसळले जावे. म्हणजे या ठिकाणी 450 लिटर मिश्रण आहे, ज्याच्यामध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण हे 9:1 आहे. आता या ठिकाणी दूध आणि पाण्याचं 3:1 या गुणोत्तरात असलेले एक नवीन मिश्रण मिळवायचं आहे, तर त्यासाठी त्या मिश्रणात किती पाणी टाकावं लागेल. 54 लिटर, 90 लिटर, 85 लिटर की 63 लिटर. तर यासाठी काय करावं लागेल, आपलं जे काही मिश्रण आहे 450 लिटर, तर त्याच्यामध्ये दूध किती आहे आणि पाणी किती आहे ते काढावं लागेल. तर त्यासाठी आपल्या ठिकाणी दुधाचं प्रमाण काढूया. तर दुधाचं प्रमाण बरोबर या ठिकाणी जे काय दूध आणि पाण्याचं मिश्रण दिलेलं आहे आणि पाणी यांच्या मिश्रणाचं प्रमाण दिलेलं आहे 9:1. तर 9/10 गुणिले या ठिकाणी 450. तर या ठिकाणी 0 कॅन्सल केला तर या ठिकाणी 9 गुणिले 45 बरोबर या ठिकाणी 405 लिटर. तर हे या ठिकाणी या मिश्रणामधील दूध झालं. तर आता या ठिकाणी जे पाणी आहे ते पाणी किती असेल, तर पाण्याचं प्रमाण काढण्यासाठी या ठिकाणी एकूण मिश्रणाचं प्रमाण आहे 450 लिटर वजा त्यापैकी दुधाचं प्रमाण 405. जर 450 वजा 405 केले तर या ठिकाणी 45 लिटर. तर हे या ठिकाणी या मिश्रणामधील पाणी येईल. तर आता या ठिकाणी आपल्याला दूध आणि पाणी या मिश्रणाचं 3:1 गुणोत्तर करायचं आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला या ठिकाणी दुधाचं प्रमाण, दूध हे 405 लिटर भागिले या ठिकाणी पाणी आहे आणि या पाण्यामध्येच आपल्याला x लिटर पाणी वाढूया असं मानायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जे काही पाणी मिसळणार आहोत तर ते x लिटर आहे असं या ठिकाणी मानू. तर आता या ठिकाणी हे नवीन समीकरण तयार होईल की 405 भागिले 45 अधिक x बरोबर या ठिकाणी यांचं जे प्रमाण आहे ते 3:1 हे आहे. तर आता या ठिकाणी यांचा आपण तिरकस गुणाकार जर केला तर 405 गुणिले 1 बरोबर या ठिकाणी 3 गुणिले 45 अधिक या ठिकाणी 3x होईल. तर या ठिकाणी 405 म्हणजे 405 बरोबर या ठिकाणी 3 गुणिले 45 बरोबर 135 अधिक 3x. तर आता या ठिकाणी 3x बरोबर 405 वजा 135 जर केलं तर या ठिकाणी 270 येतील. म्हणजे या ठिकाणी x बरोबर 270 वजा 3 3×9 = 27 म्हणजे x ची किंमत आली 9. म्हणजे आपण जे काही पाणी मांडलेलं आहे, x पाणी मांडलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी आपण दूध आणि पाणी 3:1 या गुणोत्तरात असलेलं जर नवीन मिश्रण मिळवायचं असेल तर त्या मिश्रणामध्ये आपल्याला 90 लिटर इतकं पाणी आपल्याला टाकावं लागेल. पर्याय क्रमांक B 90 लिटर एवढं पाणी टाकावं लागेल. प्रश्न पुढचा आहे मंत्र्याच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव पारित केल्याचा परिणाम म्हणजे खालीलपैकी काय. संपूर्ण मंत्र्यांच्या परिषदेचा राजीनामा, संबंधित मंत्री आणि पंतप्रधानांचा राजीनामा, लोकसभा राज्यसभेमध्ये विलीन होते की वरीलपैकी एकही नाही. जर मंत्र्यांच्या विरोधामध्ये अविश्वासाचा प्रस्ताव पारित झाला तर यापैकी कोणता परिणाम होईल. तर या ठिकाणी मंत्र्याच्या विरोधामध्ये अविश्वासाचा प्रस्ताव जर पारित झाला तर या ठिकाणी संपूर्ण मंत्र्यांच्या परिषदेचा राजीनामा हा परिणाम होईल. पर्याय क्रमांक A. प्रश्न पुढचा आहे बुद्धी म्हणजे खालीलपैकी काय. बुद्धिमत्ता, भावना, आत्मसंकल्पना की मूल्यांकन. तर बुद्धी म्हणजे बुद्धिमत्ता. पर्याय क्रमांक A बुद्धी म्हणजे बुद्धिमत्ता. प्रश्न पुढचा आहे ऑफ साइड, गोल किक इत्यादी टिंबटिंबमध्ये वापरल्या जाणाऱ्या संकल्पना आहेत. ऑफ साइड, गोल किक, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल की व्हॉलीबॉल. तर ऑफ साइड, गोल किक तर हे या ठिकाणी फुटबॉल मध्ये वापरलं जातं. पर्याय क्रमांक C फुटबॉल. प्रश्न पुढचा आहे जर आपण गरीब विद्यार्थ्यांच्या समितीचे वरिष्ठ सदस्य असाल तर तुमचा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी वितरित करण्याचा निकष काय असेल. आपल्या आवडत्या विद्यार्थ्यांनाच आर्थिक मदत करणार, इच्छुक विद्यार्थ्यांनाच आर्थिक मदत करणार, शिक्षकाचे प्रत्येक काम ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक मदत वाटली जाणार की तुम्ही सक्षम नाही आणि हे करण्यास ओझं वाटत आहे. तर या ठिकाणी आपण काय आहे गरीब विद्यार्थ्यांच्या समितीचे एक वरिष्ठ सदस्य आहेत आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आपला निकष खालीलपैकी काय असावा किंवा काय असेल. तर या ठिकाणी इच्छुक विद्यार्थ्यांनाच आर्थिक मदत करणार म्हणजे या ठिकाणी आपला आवडता एखादा विद्यार्थी आहे म्हणून त्याला आपण आर्थिक मदत करणं
चुकीचं ठरेल. शिक्षकाचे प्रत्येक काम ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे काही शिक्षकांचा ऐकतात म्हणून फक्त त्यांनाच आर्थिक मदत वाटली जाईल का किंवा वाटली जाणार, तर हे सुद्धा चुकीचं ठरेल. आणि तुम्ही सक्षम नाही, या ठिकाणी सक्षम नाही हे निगेटिव्ह आहे म्हणजे हे सुद्धा होणार नाही. तर या ठिकाणी जे विद्यार्थी इच्छुक आहेत, मग ते आवडते असेल नावडते असतील, तर त्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी इच्छुक असतील त्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाईल. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. प्रश्न पहा पुढचा आहे. आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन्स चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक. द बलून डॅश डॅश gently up into the air. Rose have rise, have rose, have rise. तर पहा ठिकाणी द बलून रोज, पर्याय क्रमांक ए, रोज जेंटली अप इनटू द एअर. प्रश्न पहा पुढचा आहे. चांगल्या प्रकारे पिसलेल्या कार्डच्या पॅकमधून एक कार्ड काढण्यात आले. तर पहा काढलेले कार्ड संख्येचे कार्ड असण्याची शक्यता काढा. पहा संभाव्यता, शक्यता म्हणजे पहा ठिकाणी संभाव्यता आपल्याला काढायची आहे. तर पहा ठिकाणी पत्त्यांचा एक कॅट आहे किंवा कार्डचा एक पॅक आहे आणि त्या कार्डच्या पॅकमधून या ठिकाणी एक कार्ड काढण्यात आलेला आहे. तर जो पॅक या ठिकाणी चांगल्या प्रकारे पिसलेला आहे त्याच्यामधून पहा एक कार्ड काढण्यात आलेलं आहे. तर ते जे काही कार्ड काढलेलं आहे तर ते संख्याचं असेल तर याची शक्यता किती किंवा संभाव्यता किती, तर ते या ठिकाणी काढायचं आहे. तर पहा 6/13 39/52 40/52 की 9/13, तर यापैकी कोणती संभाव्यता असेल की जे काय कार्ड काढलेला असेल ते या ठिकाणी संख्येचं असेल. तर पहा आता या ठिकाणी जर तुम्ही पहा पत्त्यांचा कॅट पाहिला असेल तर त्याच्यामध्ये काय कार्ड असतात, तर त्या कार्ड्स मध्ये ज्या काही संख्या असतात, संख्यांची जी कार्ड असतात म्हणजे पहा दुरी तिरी वगैरे असे, तर या ठिकाणी एकूण 36 संख्यांचे कार्ड्स असतात. संख्यांचे कार्ड हे एकूण 36 असतात. आणि या ठिकाणी जो काही कॅट असतो म्हणजे जे काही पॅकेट असतं कार्ड्सचं, तर ते एकूण त्याच्यामध्ये एकूण 52 कार्ड्स असतात. तर या ठिकाणी 52 पैकी या ठिकाणी जे 36 कार्ड आहेत ते संख्यांचे असतात. म्हणजे या ठिकाणी जी संभाव्यता आहे तर ती या ठिकाणी किती येईल, तर या ठिकाणी आपण 36/52 ला भाग देऊया. तर बे 82 16, बे 2 4, बे 12, त्यानंतर 92 18, बे 32 6, म्हणजे या ठिकाणी 9/13, म्हणजे या ठिकाणी 13 पैकी 9. तर या ठिकाणी ही जी काही संभाव्यता आहे तर ती या ठिकाणी एका कार्ड ही संख्या असण्याची शक्यता किंवा संभाव्यता येणार आहे. पर्याय क्रमांक डी, 13 पैकी 9. प्रश्न पहा पुढचा आहे की एका स्त्रीकडे बोट दाखवून एक पुरुष म्हणतो की तिच्या पतीचा मुलगा माझ्या वडिलांचा नातू आहे. मग त्या स्त्रीचे त्या पुरुषासोबत नाते काय? प्रश्नामध्ये काय आहे तर पहा एक स्त्री आहे आणि तरी एका स्त्रीकडे बोट दाखवून एक पुरुष म्हणतो की या ठिकाणी तिच्या पतीचा मुलगा हा माझ्या वडिलांचा नातू आहे. तर या ठिकाणी पहा तिच्या पतीचा मुलगा हा माझ्या वडिलांचा नातू आहे. मग त्या स्त्रीचे त्या पुरुषासोबत नाते काय? म्हणजे या ठिकाणी ती जी काही स्त्री आहे तर ती स्त्री त्या पुरुषाची पत्नी आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न पुढचा आहे पहा स्पियरमनने टिंबटिंब हा सिद्धांत विकसित केला. मानसिक क्षमता सिद्धांत, बुद्धिमत्तेच्या अमूर्त पातळीची संकल्पना, 2 प्रकारच्या क्षमता सिद्धांत की 2 घटकीय बुद्धिमत्ता सिद्धांत. तर पहा स्पियरमनने यापैकी कोणता सिद्धांत विकसित केला? तर पहा स्पियरमनने 2 घटकीय बुद्धिमत्ता सिद्धांत हा विकसित केला. पर्याय क्रमांक डी. प्रश्न पुढचा आहे सरळ सरळ प्रभाव आहे म्हणजे फ्लॅट इफेक्ट खालीलपैकी काय आहे? वाक शक्ती कमी होणे, अजिबात भावना व्यक्त न करणे, इतरांपेक्षा कमी भावना दर्शवणे की सामाजिक माघार घेणे. तर पहा सरळ सरळ प्रभाव यापैकी काय आहे? तर पहा सरळ सरळ प्रभाव यापैकी अजिबातच भावना व्यक्त न करणे. पर्याय क्रमांक बी. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकूण 25 प्रश्न या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत. तर पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद.